नमस्कार. ख्रिसमस जवळ येतो आहे. वेगवेगळ्या चॅनलवरती केकचे विविध प्रकार आपणाला पाहायला मिळतात. भरपूर असे प्रकार आहेत. आज आपण जो केक बनवणार आहोत तो रव्याचा आणि कणिक वापरून तयार केलेला आहे. अप्रतिम असा लागतो. टूटी फ्रुटीचा रवा केक, रवाळ असा हा केक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम केकमध्ये माप महत्त्वाचं आहे. मी सगळ्यांमध्ये वाटीचं प्रमाण देत आहे. एक वाटी घेतली तर त्याच वाटीने सगळं माप घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम इथे 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी दूध यामध्ये तो भिजत ठेवायचा आहे. साधारण 10 मिनटं हा आता छान आपण भिजत ठेवणार आहोत आणि तो छान असा 10 मिनटानंतर फुलून येईल. याला झाकण लावून आपण हा आता भिजत ठेवूया आणि 10 मिनटानंतर तो छान असा रवा फुलून येईल. पुढची कृती. तोपर्यंत अर्धी वाटी तूप, हे तूप घटसर असं घेतलेलं आहे, वितळून किंवा पातळ असं घेतलेलं नाही आहे. अर्धी वाटी दही, पाऊण वाटी साखर आणि आता यामध्ये त्याचा रंग ब्राऊन येण्यासाठी अर्धा चमचा कॉफी घालत आहे. इन्स्टंट कॉफी आहे. याला छान असं फेटून घेऊया. 10 ते 15 मिनटं लागतात त्याला फेटायला. यामध्ये साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे आणि एकाच डायरेक्शनने याला आपण फेटून घेणार आहोत. यामध्ये टूटी फ्रुटी इसेन्स वापरा. मी याला 10 ते 15 मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे टूटी फ्रुटी घालूया आणि यालाही यामध्ये मिक्स करून घेऊया. आता इथे मी केक बनवण्यासाठी कुकरच्या डब्याचा वापर करणार आहे. त्यामुळे इथे मी या डब्याला थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ते तूप सगळीकडून मी आता लावून घेणार आहे आणि यावरती गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे गव्हाचं पीठ सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे गव्हाचं पीठ मी आता या डब्याला लावून घेतलेलं आहे. आपला इथे डबा तयार झालेला आहे. आता फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि याला फेटून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. मध्ये थोडंसं मीठ ॲड करा. आता 10 मिनटं भिजवलेला रवा मी पुन्हा एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. याचमध्ये आता आपण हे फेटलेलं मिश्रण घालणार आहोत आणि याला पुन्हा फेटून घेणार आहोत. या सर्व मिश्रणाला आता आपण एकाच डायरेक्शननं फेटून घेणार आहोत. एक लक्षात ठेवायचं आहे की केकचा बॅटर फेटत असताना एकाच डायरेक्शननं फेटायचं आहे. आता यामध्ये आपणाला थोडी कणिक ॲड करायची आहे. इथे मी पाऊण वाटी कणिक घेतलेली आहे. यातली थोडी कणिक मी यामध्ये घालत आहे आणि याला फेटून घेत आहे. अंदाज घेत आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा पद्धतीने थोडंसं पातळ वाटते, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करत आहे आणि याला पुन्हा आता फेटून घेणार आहे. एकाच डायरेक्शननं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे. मापाने आपण जे घेतलं होतं त्यानुसार असं पीठ तयार होईल. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व मिश्रण आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. हे अशा पद्धतीने या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि याला अशा पद्धतीने थोडंसं टॅप करायचं आहे. वरून थोडीशी टूटी फ्रुटी आणि हा केक आपल्याला बेक करायचा आहे. इथे मी कढई प्रथम गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये खाली बारीक मीठ घातलेलं आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे. त्यावरती आता हे भांडं ठेवूया आणि वरून झाकण लावून घेऊया. सुरुवातीला 5 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला केक बेक करायचा आहे. केक बेक करायला ठेवून 40 ते 45 मिनटं झालेली आहेत. झाकण ओपन करून पाहूया आणि सुरी घालून हे बघूया. केक छान असा बेक झालेला आहे. आतून पूर्णपणे क्लीन सुरी येत आहे. याचा अर्थ केक छान असा बेक झालेला आहे. थंड झाल्यानंतर 15 मिनिटांनी केक आपण काढून घेणार आहोत त्या टिनमधून.
इथे तुम्ही बघू शकता किती छान असा दोन्ही बाजूनी छान असा भाजलेला आहे. तर तयार झालेला आहे आपला टुटी फ्रुटी रवा केक. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.